गुड डे एव्हरीबडी. मी प्राध्यापक सोळंकी RDSP कॉलेज भूम, जिल्हा उस्मानाबाद, वाणिज्य विभाग. आज आपण पुस्तपालम लेखाक्रम या विषयातील भागीदारीचे विसर्जन यातील 1 नंबरचं गणित पाहणार आहोत. रिद्धी आणि सिद्धी. आता रिद्धी आणि सिद्धी 2:1 प्रमाणात नफा तोटा वाटून घेणारे भागीदार आहेत. त्यांचा ताळेबंद आहे 31 मार्च 2019 रोजीचा. तर आपल्याला आता समजून घ्यायचं आहे की नेमकं पहिलं गणित आहे. आपल्याला बरेच जणांचा असा प्रश्न पडत असेल ते विसर्जन थोडं हार्ड जातं सर, विसर्जनाचं काहीतरी बोला. तर मग त्याच्यासाठी मी खास आज तो लेक्चर घेत आहे की सगळ्यांच्या मागणीस तो की हे काय नेमकं एवढं हार्ड असं तुम्हाला काय जातंय नेमकं हे एवढं. तर आपण बघत चलू. चला बघा, आता हे 2 बाजू आहेत ताळेबंदाला, एक देयता आणि संपत्ती. ह्या 2 बाजू एक लक्षात ठेवा की 2 बाजू नेमक्या काय काम करतात. फार महत्त्वाच्या बाजू आहेत 2. हे गरजेचे आहेत आपल्यासाठी. एक बाजू असतात. हा ताळेबंदाचा आपण संपत्ती आणि देयता 2 बाजू पाहिल्यात. आता याच्यामध्ये रोखीकरण खातं आपल्या ह्या विसर्जनामध्ये 3 खाते करावं लागतात. एक रोखीकरण खातं, भांडवल खातं, सिद्धीचे कर्ज खाते आणि बँक खाते. हे कर्ज खाते ऑप्शनल आहे. जर गरज पडली तर ते खातं खोलावं लागतं. जर कर्ज खातं दिलं आणि आपल्याला काढण्यास सांगितलं तर आपण ते कर्ज खातं काढावं, अन्यथा कर्ज खातं काढायची गरज लागत नाहीये. पण कुठं कुठं कोणत्या प्रसंगी काढावं लागतं त्या गणिताच्या एवढं सांगितलं जाईल तुम्हाला. आता पाहू आपण की देयताचे आयटम कुठं कुठं येतात. बघा, आता आपण हे गोष्टी क्लिअर करतो. आता एक हे मार्किंग उडवतो मी. आता बघा, भांडवल खाते दिले रिद्धी आणि सिद्धी. भांडवल खाते म्हणले की आपण भांडवल खात्याच्या जमबाजूच्या शिल्लक पुढे आणली एंट्री करावं. राखीव निधी. राखीव निधी ही आपल्याला भागीदारांना हा राखीव निधी मिळत असतो म्हणून तो भागीदारांनाच वाटून द्यायचा असतो. मग भागीदारांना त्यांच्या भांडवलाच्या त्यांच्या नफा तोट्याच्या प्रमाणामध्ये भांडवल खात्याच्या जमबाजूला हा वाटून द्यायचा असतो. मग हे 2:1 प्रमाणात 16,000ची वाटणी करायची. आता सिद्धीचे कर्ज खाते. आपल्या कर्ज खाते सेपरेट काढायला सांगितले, मग कर्ज खात्याला सेपरेट एंट्री करायची. आणि धनको म्हणलं की रोखीकरण खात्याच्या जम बाजूला. आता एक छोटीशी बाजू क्लिअर करतो. देयताचे आयटम हे कुठं कुठे येतात. देयताचे आयटम हे 2च ठिकाणी आहेत नियमाने. हे तिसरं ठिकाण कधीतरी येतं. 2 ठिकाण कुठले असतील तर देयताचे आयटम. देयता म्हणलं की देयताचे आयटम सगळे जमा जातात. जमा कसं आता क्लिअर करू. एक भांडवल खात्यात जमाला जातात आणि रोखीकरण खात्यात जमाला जातात. एवढंच लक्षात ठेवायचं. आणि जर कुठलं खातं आलं कर्ज खातं तर त्याच्या सुद्धा जमाला जातात. म्हणजे सगळ्या एंट्री ह्या जमाला जातात. आता संपत्तीचं काय होतं. संपत्तीमध्ये जेवढे काय असतील की जेवढ्या संपत्त्या तेवढ्या दिलेल्या आहेत, ह्या सगळ्या संपत्त्या जेवढ्या संपत्त्या या सर्व संपत्ती हे लक्षात नावेला जातात. पूर्ण नावेला. मग कुठल्या नावेला तर रोखीकरण खात्याच्या नावेला जातात. हे लक्षात घ्या. ह्याच्यात एक वैशिष्ट्य आहे विसर्जनामध्ये कुठलंही मायनस काहीच होत नाही. जसं आपण उदाहरणार्थ ऋण करून ही संशयित कर्जने 1600 रुपये मायनस केलं. इथं काहीच मायनस काहीच नाहीये. सगळं आउटरच आहे. प्रत्येक रक्कम आहे आपण रक्कम मध्येच घेताना आउटरलाच घेणार आहोत. त्याच्यामध्ये कुठलंही नाही. त्यामुळे फार सोपं विसर्जन आहे. मग आता बघा, संपत्ती बाजूच्या संशयित कर्ज निधी सोडून म्हणजे आपण मी क्लिअर करतो एकदा. संशयित कर्ज निधी सोडून म्हणलं की इमारत, उपस्कर, संयंत्र आणि ऋणकोची कोणती अमाऊंट घ्यायची ही घ्यायची 17,600 रुपये. स्कंद, गुंतवणूक, अप्राप्त व्याज ह्या सर्व एंट्र्या ह्या रोखीकरण खात्याच्या नावेला घ्यायचं. पण एक एवढी संशयित कर्ज निधी जेवढी आयटम आहे ते फक्त काय करायचं, मायनस होणारे संपत्तीला मायनस होणारे आयटम ही विरुद्ध बाजूला जातात. मग संशयित कर्ज निधी आहे जसं ऋणको जाणार रोखीकरण खात्याच्या नावे बाजूला तर मायनस होणारे आयटम जाणार जमा बाजूला. हे लक्षात ठेवायचं. एवढं याच्यात नियम हे लक्षात ठेवायचं. आता बघा, आपण पहिले समायोजन बघू आता पटपट. बस, संपत्तीपासून रक्कम वसूल झाली. आता संपत्तीपासून रक्कम वसूल झाली म्हणजे ह्या सर्व संपत्ती विकल्या. बघा, सर्व संपत्त्या विकल्या म्हणलं की ह्याचे इंटरेस्ट काय होतात हा फार महत्वाचे. आपण सगळ्या संपत्त्या रोखीकरण खात्याच्या नावेला टाकल्या होत्या. विकल्या की जमाला जातात. विकल्या की जमाला का जातात की तेवढे विकल्यावर पैसे येतात ना संपत्तीचे. मग आपण विकल्यावर पैसे येतात म्हणलं की आपण काय म्हणणार, तेवढे पैसे बँकेत आले म्हणून बँक खाते नावे आणि रोखीकरण खाते जमा. म्हणजे जेवढ्या जुन्या संपत्त्या असतील म्हणजे जुन्या म्हणण्यापेक्षा जुन्या ताळेबंदामधल्या जेवढ्या काय संपत्त्या त्या नावेला असतात, विकल्या की त्याची एंट्री रोखीकरण खात्याच्या जमाला जाते. हे लक्षात घ्या. जोपर्यंत ताळेबंद संपत्तीला आहेत जेवढ्या त्यांची विक्री होत नाही तोपर्यंत रोखीकरण खात्याच्या नावेला. विक्री झाली की त्याची एंट्री जमाला. एवढं लक्षात ठेवायचं. आपल्याला तेवढं लक्षात नाही आलं तर साधं सोपं आहे. विकल्यानंतर पैसे येतात म्हणजे तेवढे आपण बँकेत जमा केले, बँकेने लाभ घेतला. लाभ घेणाऱ्या व्यक्तीचे खाते आपण काय करतो नावे, कारण वैयक्तिक खात्याचा नियमच येतो
कारण बँक खातं आपलं वैयक्तिक खात्यात मोडतंय, म्हणून बँक खाते नावे रोखीकरण खाते जमा. ओके, आता शेवटचं एक आयटम आपण बँक दिले बघा, तेवढं राहिलं आपलं सांगतं. बँक दिलंय की आपलं बँक खातं खोलायचंच आहे, रोख किंवा बँक खातं. ही बँक खात्याच्या नाही बाजूला, पण बँकेत कधी बँक उल्लेख होत नसतो, म्हणून ती आपल्या बँकेची आलेली ती शिल्लक असते, म्हणून शिल्लक पुढे आणली असं उल्लेख करायचा. बघा आता पहिली समायोजन का ह्या संपत्त्या सगळ्या विकल्यात. काय विकल्यात? संयंत्र, इमारत, स्कंद, ऋणको हे सर्व विकलं म्हणजे त्यापासून पैसे आपल्याला काय झाले? प्राप्त झाले, म्हणून बँक खाते नावे आणि रोखीकरण खाते जमा करायचं. आता 2 नंबर बघा, रिद्दीने गुंतवणूक 10,000ला उपस्कर पुस्तक मूल्यावर ठेवून घेतले. रिद्दीने सगळं ठेवून घेतलं म्हणजे त्याचं काय घेतलं? त्या रिद्दीने लाभ घेतला म्हणलं की लाभ घेणाऱ्या व्यक्तीचे खाते आपण काय करतो? नावे करतो, म्हणून रिद्दीचे भांडवल खाते नावे रोखीकरण खाते जमा. एक पॉइंट कायमचा लक्षात ठेवायचं, संपत्ती विकली काय आणि कुणी ठेवून घेतली काय, एक बाजू फिक्स आहे, कारण तेवढा परिणाम हा रोखीकरण खात्यावर होतोच, हे लक्षात घ्या. तेवढी संपत्ती व्यवसायातून चालली म्हणलं की रोखीकरण खाते जमा. भागीदाराने ठेवून घेतली म्हणलं तरी तेवढी व्यवसायातून चालली म्हणलं तरी रोखीकरण खाते जमा. विक्री हो की कुणी भागीदाराने रोखीकरण खाते जमा. व्यवसायाने विक्री करून व्यवसायाला पैसे आले तर आपण करू बँक खाते नावे, आणि जर एखाद्या भागीदाराने ते लाभ घेतला तर भागीदाराचे भांडवल खाते नावे, एक काम करायचं. ओके, बघा आता शेवट काय म्हणतं, सिद्धीने आपल्या कर्जात तडजोडी आणि ते 3,000 घेण्याचे मान्य केले. 3,000ची एंट्री घेण्याचे मान्य केले म्हणजे तेवढे व्यवसायाने पैसे दिले, व्यवसायात तेवढे पैसे जाणार व्यवसायातले, आणि तेवढा लाभ कोण घेणार? सिद्धी घेणार, म्हणून सिद्धीचे कर्ज खाते नावे बँक खाते जमा, या लक्षात ठेवा. आता बघा विसर्जन खर्च दिला म्हणलं की तेवढा पैसा आपला जाणार आहे, म्हणून एंट्री कशी होईल? मग आपले तेवढे पैसे जाणार आहेत, म्हणून एंट्री कुठं होणार? रोखीकरण खात्याला, मग रोखीकरण खाते नावे आणि रोख किंवा बँक खाते जमा. आणि शेवटचे दिलं की अप्राप्त व्याज प्राप्त झाले नाही, मग काहीच घेणदाण्याची इंटरेस्ट करायची नाही. ओके, आता बघू आपण पुढचं, की आता हे झालं. आता गणित सोडवलेलं गणित बघत चालायचं. आपल्या इथं सोडवलेलं गणित आहे बघा, आपण सगळ्या गोष्टी. आता सोडवलेलं गणिताचं कसं बघायचं, याची इंट्रा चेक करत चालू आपण. बघा पहिलं बघा, आता तुम्हाला मग ताळेबंदाच्या संपत्तीला बघा, आता ताळेबंदा संपत्तीला बघा, ज्या ताळेबंदात सर्व संपत्ती बघा, इमारत, फर्निचर, संयंत्र, ऋणको, स्कंद, गुंतवणूक, अप्राप्त व्याज, या सगळ्या संपत्त्या ह्या ताळेबंदामध्ये गणितामधल्या सगळ्या रोखीकरण खात्याच्या नावाला घ्यायचं आणि टोटल आउटर करून टाकायचं. संपलं, सोपं आहे, ह्याच्यामध्ये अडचण काहीच नाही, हे लक्षात ठेवा. आणि जेवढ्या काही देयता ती देयता कोणती होती? फक्त एक होती आपल्याकडे, कोणती? धनको. ती हे रोखीकरण खात्याच्या जमाला टाकून द्यायची. ही अगोदर ताळेबंदातल्या सगळ्या एंट्री करायच्या, त्यातली एक एंट्री राहते आपली, म्हणजे संशयित कर्ज नीती 1600 रुपये. मी म्हणलं ऋणकोतून मायनस होणारा आयटम कुठे येतो? जमाला येतो. बघा आता ताळेबंदातल्या आपल्या सगळ्या एंट्र्या संपल्या, फक्त एक राहते बँक. म्हणलं की आपल्याकडे बँक खातं काढलं बघा, मग बँक खात्यामध्ये थोडी शिल्लक पुढे आणली आपण. बँक खात्याच्या नावे बाजूला शिल्लक पुढे आणली 20,000 रुपये, हा लक्षात. आता बघा, आता एक समायोजन आहे. पहिली समायोजन ती काय म्हणले, किंवा सर्व संपत्ती यांनी इथं विकलेली आहे. बघा इथं संपत्ती विकली म्हणलेली आहे बघा, यांनी संपत्ती काय केली? विकली म्हणलं की तेवढा पैसा काय झाला? संपत्ती आला म्हणलं की ते एंट्री बघा कशी होते. तेवढी संपत्ती विकली म्हणलं, जेवढ्या काय संपत्त्या ह्या विकल्या की त्या जमाला जात असतात, ही लक्षात ठेवायचं. मग आता बघा काय काय संपत्ती विकली. आता बघा त्या संपत्त्या पैसे येत असतात, म्हणून इनरला घ्यायचं त्याला तेवढे पैसे. इनरला बँक खातं खोलायचं. काय काय विकले आपण? इमारत विकली, ऋणको विकला, स्कंद विकले, संयंत्र विकले, 4 आयटम विकले. 4ही आयटम म्हणून बँक खाते खोलायचं आणि 4ही आयटम इनरला घ्यायची आणि त्याची टोटल आउटरला घ्यायची. हे झालं बँक खाते टोटल आउटरला. मग दुसरी एंट्री, एवढे पैसे बँकेत येत असतात म्हणून ही टोटल एंट्री करायची, रोखीकरण खाते. आता एंट्री काय झाली बघा, रोखीकरण खात्यात जमाला एक एंट्री झाली, दुसरी एंट्री ऑटोमॅटिक कुठं व्हायला पाहिजे? आपल्याला नाव्याला व्हायची, म्हणून दुसरी एंट्री आपण काय करायची? नाव्याला टाकून द्यायची, हे लक्षात ठेवा. ओके, आता झाली पहिलं. आता बघा दुसरी आपली समायोजना काय होती नेमकी? दुसरी समायोजना काय म्हणत होतं की रिद्दीने, इथं बघा समायोजना काय म्हणतो, रिद्दीने गुंतवणूक व उपस्कर. बघा आता इथं चुकीच ठिकाण झालं तर ते दाखवून देऊ. 2 नंबर आपली, रिद्दीने गुंतवणूक 10,000ला आणि उपस्कर पुस्त मूल्यावर ठेवून घेतले. म्हणजे गुंतवणूक 10,000 रुपये, उपस्कर किती ठेवले? पुस्त मूल्यावर ठेवून घेतले. मग ठेवून घेतलं म्हणलं की त्याने लाभ घेतला. हे सगळ्या गोष्टी एक लक्षात, त्याने ठेवून घेतलं म्हणून लाभ घेतला. लाभ किती रुपयाचा घेतला? बघा आपलं
यंत्र आणि त्याने काय घेतलं, उपस्कर आणि गुंतवणूक दोन्ही ठेवून घेतलं. उपस्कर आणि गुंतवणूक, आता एक लक्षात घ्या, जर आपल्याला गणितामध्ये उपस्कर आणि गुंतवणुकीची रक्कम बघायची असली आपण बघू शकतो. आपण बघायचं गणितात जायचं किंवा त्याने किती रुपयाला ठेवून घेतलं. इथे बघा गुंतवणूक किती रुपयाला ठेवून घेतली, 10,000 रुपयाला. आणि पुन्हा काय म्हणते, उपस्कर पुस्तक मूल्यावर बघा उपस्कराची किंमत किती आहे, 34 आपलं 24. मग 24 आणि 10 किती हजाराने ठेवून घेतले, 34,000चे. बघा 34,000ने आपण काय केली, त्याची एंट्री केली. बघा 34,000ने ते एंट्री झाली. बघत चला, बघा त्यांनी लाभ घेतला, तेवढ्या रकमेचा लाभ घेतला म्हणून आपण बघा भागीदाराचे भांडवल खाते नावे रोखीकरण खाते लिहिले बघा 34,000 रुपये. आणि कोणत्याही कारणास्तव संपत्ती गेली की रोखीकरण खात्याचे आपण कुठं करतो, जमाला. बघा रिद्धीचे भांडवल खाते, बघा गुंतवणूक आणि फर्निचर, 10,000 रुपयाची गुंतवणूक आहे आणि 24,000 रुपयाची काय आहे, फर्निचर आहे. ह्याचं टोटल मिळून किती झालं, 34,000 रुपये. हे 34,000 रुपये काय झाले, आउटर झाले, की लक्षात ठेवा. म्हणून आउटरला 34,000 रुपये. ओके. आता बघा, आता पुढचं बघायचं आपल्याला ह्याच्यानंतर. आता बघा पुढची समायोजना काय म्हणले ती, की इंड समायोजना. बघा सिद्धीने 3,000 रुपये, सिद्धीने आपल्या कर्जाच्या तडजोडी आणि 3,000 घेण्याचे मान्य केले म्हणलं की लक्षात घ्यायचं, तिने तेवढं लाभ घेतला. म्हणलं की सिद्धीने थोडे पैसे लाभ घेतला म्हणलं की लक्षात घ्यायचं, लाभ घेणाऱ्या व्यक्तीचे खाते नाव बघा सिद्धीच्या कर्ज खाते, आपलं सिद्धीचं कर्ज खाते इथे बघा, हे लक्षात ठेवा. मग सिद्धीच्या कर्ज खात्याच्या नाव बाजूला 3,000 रुपये नोंदवायचे, हे लक्षात ठेवायचे. बँक खाते आणि बँक खात्याचे जम बाजूला हे लक्षात घ्यायचं, सिद्धीचे कर्ज खाते किती रुपये दिले, 3,000 रुपये. ओके. आता सिद्धीचं कर्ज खातं आपल्याला क्लोज करायला काहीच अडचण नाही, का अडचण नाही. आता सिद्धीचं कर्ज खातं बघायचं किती, 4,000 रुपये जमाची बेरीज नावेला किती आली, 3,000. 1,000 रुपये शिल्लक, तेवढी रोखीकरण खात्याला ते 1,000 रुपये काय करतात, शिल्लकीला नाव द्यायचं रोखीकरण खाते. तेवढं रोखीकरण खात्याला 1,000 रुपये ट्रान्सफर करायचे आणि सिद्धीचे कर्ज खाते टोटल क्लोज करून टाकायचे, हे लक्षात ठेवा. आपण सिद्धीचे कर्ज खाते आपण टोटल काय करून टाकू, क्लोज करून टाकून दिलं आपण, हे लक्षात. मग क्लोज करून टाकले सिद्धीचे कर्ज खाते, हे झालं इथं क्लोज खातं. आता बघा पुढं क्लोज केलं म्हणून ह्याची 1,000ची दुसरी एंट्री आपण काय केली बघा, इथं सिद्धीचे कर्ज खाते 1,000 रुपये आपण एंट्री केली. ओके. आता बघा, आता बघायची आपली पुढची समायोजना. पुढची समायोजना काय म्हणते, एक लक्षात द्या. पुढची समायोजना म्हणते विसर्जन खर्च किती दिला, 4,000 रुपये आणि अप्राप्त व्याज प्राप्त झाले नाही, अशा 2 समायोजना आहेत बघा. आपण 2 पैकी आपली एक बघायची. विसर्जन खर्च दिला म्हणजे तेवढे पैसे आपण दिले म्हणले की तेवढे बँकेतून पैसे जाणार आहेत, म्हणून रोखीकरण खात्याच्या नाव बाजूला लिहायचं विसर्जन खर्च 4,000 रुपये. ओके. तो इनरला घ्यायचा 4,000 रुपये. ओके, हे लक्षात. आता दुसरी एंट्री का सांगत नाही, कारण एकूण रकमेने इथे 34,000 एंट्री आपण केलेली. आता ती कशी झाली ती क्लिअर करतो हळू. आता बघा विसर्जन खर्च दिला म्हणलं की आता बघायचं सगळ्या समायोजना आपल्या संपल्या, टोटल समायोजना संपल्या. आता बघायचं गणितात काय राहिलंय, आपलं गणितामध्ये महत्वाचं गणितात काय राहिलंय ही गरजेचं आहे. आता बघायचं गणितामध्ये आपल्या काय काय राहिलंय बघा. आता बघा सगळे एंट्री केल्या, पण आपली एक गणित संपल्यानंतर एक बघायचं असते आपली देयता कोणत्या द्यायच्या राहिल्या आहेत का. कारण आपण बिझनेस विसर्जन म्हणजे काय होतं की सगळा बिझनेस आपल्याला बंद करायचा आहे, आपला कुठला बिझनेस आपल्याला ठेवायचा नाही. आपण बिझनेस बंद करणार म्हणलं की आपलं देणं कुठलं हे बघत जावं. मग आपलं देणं काय काय राहिलंय का, मग त्याच्यामध्ये आपल्याला बघायला येईल की आपल्याला देणं आपलं राहिले ना, एक धनको आहे जे 30,000 रुपये आपल्याला द्यायचे राहिलेत, मग ते धनकोचे 30,000 रुपये आपल्याला द्यावं लागतात. मग सगळ्या शेवटी देयतांची परतफेड करावी लागते आपल्याला, म्हणून आपण देयतांची तर काय केली, परतफेड केली. बघा मग देयता किती आपल्या धनको 30,000 रुपयाचे, आपण त्याची परतफेड करा तेवढे पैसे बँकेद्वारे द्यावे लागतात, म्हणून आपण धनकोची परतफेड केली. बघा 30,000 रुपये, मग 30 आणि विसर्जन खर्च 4 असं मिळून किती झाले, 34,000 रुपये दिले म्हणले की तेवढी बँक लाभ देणार आहे. लाभ देणाऱ्या व्यक्तीचे खाते आपण काय करतो, जमा, हे लक्षात ठेवायचं. म्हणून बँक खाते जमा केलं आपण 34,000 रुपये. अशा प्रकारे आपल्या माझ्या म्हणण्याने की अख्ख्या टोटल एंट्री संपल्या. आता एंट्री आपली हा प्रकार कुठला एंट्रीचा राहिलाच नाही, हे लक्षात ठेवा. मग राहिला नाही म्हणलं की लक्षात घ्यायचं रोखीकरण खातं सगळ्या अगोदर क्लोज करायचं. बघा रोखीकरण खात्याची नावे बाजू मोठी आहे, 2,05,600 रुपयाची बेरीज येते. तर जमा बाजू त्याची छोटी आहे, तर आपण शिल्लक काढली, शिल्लक निघाली 36,000 रुपये. मग ही 36,000 रुपये आपण काय करायचं, 2:1 प्रमाणामध्ये रिद्धी आणि सिद्धीला वाटून टाकायचे. मग दोघाला आले, एकाला आले 24,000 रिद्धीला आणि सिद्धीला आले 12,000 रुपये. हे दोघांना तोटा झाला, हा व्यवसायाला काय झाला, तोटा झाला. म्हणून तो तोटा कुठे ट्रान्सफर करायचा, हा तोटा ट्रान्सफर करायचा भांडवल खात्याच्या नावेला. कारण तोटा आपण काय करतो, फायनल अकाउंट पण शिकलो की तोटा हा भांडवल खात्याच्या नावेला. मग भांडवल खात्याच्या आपण नावेला बघा तोट्याचे ट्रान्सफर केले, तर तोट्याची एंट्री करून टाकली आपण टोटल. हे बघा इथे एंट्री केली रोखीकरण खाते,
रोखीकरणावरील तोटा 24,000 रुपये, 12,000 रुपये. ओके. आता बघा, आता आपल्या सगळ्या एंट्र्या संपल्या. आपण टोटल एंट्र्या करून टाकल्या. आपण राखीव निधीची बघा, ही राखीव निधी सुद्धा आपण वाटून दिला होता. राखीव निधी सुद्धा आपला राखीव निधी सांगायचं राहिला असला तर राखीव निधी सुद्धा आपण वाटून दिला. सगळ्या एंट्र्या केल्या आपण, काहीच उरलेलं नाही आपली एंट्री. बघा इथं राखीव निधी ती बी क्लिअर करतो लगेच. म्हणजे मग मी सांगितलं होतं ताळेबंदाच्या वेळेस, तरी क्लिअर करतो. बघा ताळेबंदाच्या देयता बाजूला आपण इथं बघितलं असेल गणितामध्ये की ताळेबंदाच्या देयता बाजूला हे भांडवल खात्याच कुठे येणार, जमाला, आणि राखीव निधी 16,000 रुपये. हा दोघांना 2:1 प्रमाण दिलं. 2:1 ह्या प्रमाणामध्ये काय करायचं, त्यांची वाटणी करायची. म्हणून आपण वाटणी केली. म्हणून भांडवल दिलं, भांडवल खात्यात जमाला टाकलं, राखीव निधी 2:1 प्रमाणात त्यांची वाटणी केली. ओके. आता माझ्या म्हणण्याने आपलं कुठलंच काहीच उरलेलं नाही. मग काय करायचं, भांडवल खात्याची बेरीज करायची. मग बेरीज केली आपण. बघा भांडवल खात्याची बेरीज केली असतात त्या दोघांचीही जमा बाजू मोठी आहे. मग जमा बाजूंची बेरीज केली. रिद्धीची आली 90,667 रुपये आणि सिद्धीची आली 65,333 रुपये. हे काय केलं, नावेचे जेवढी बेरीज आहे, नावेमध्ये कसं बघा रिद्धीमध्ये 34,000 आणि 24,000 हे दोनच अमाऊंट आहेत. ह्या दोन्ही अमाऊंटची बेरीज करून टाकली त्यांनी. मग दोन्ही अमाऊंटची बेरीज झाली 58,000 रुपये. 58,000 रुपये काय केलं आपण, 90,667 मायनस केला तर 32,667 रुपये शिल्लक उरले. त्या शिल्कीला नाव द्यायचं बँक, कारण ह्यांची असणारी शिल्क ही पेड करावी लागते. का पेड करावी लागते, कारण आपण व्यवसाय बंद करायला आहोत. व्यवसाय बंद करताना सर्व रकमा ज्या त्याच्या परतफेड करून टाकायचा आणि व्यवसाय पूर्णपणे बंद करायचा. म्हणून आपण 32,767 रुपये ते बँकेमार्फत देऊन टाकले. म्हणून बघा बँक खाते, भांडवल खात्याच्या नावाला बँक खाते लिहिले. म्हणलं की बँक खात्याच्या जम बाजूला बघा रिद्धी 32,667 रुपये बघा आले. इथं रक्कम आलेली तुम्हाला ठीक मार्क करून दाखवलंय 32,667 रुपये. बघा दुसरं सिद्धीचं आपण टोटल बघितलं. सिद्धीचं बघा जमाची बेरीज 65,333 आहे. नाव्याला फक्त 12,000 आहे. मग 65,333 म्हणून 12,000 गेले. मग 53,333 रुपये शिल्लक निघाली. ही शिल्लक जशाल तशी आपण बँक खात्याला नोंदवली. मग बँक खात्याला सर्व शिल्का नोंद दिल्यानंतर बँक खातं कवत असं टॅली. आता इथं टॅली झाले बघा 1,23,000 रुपये. जर तुमचं टॅली झालं तरच समजायचं तुमचं गणित बरोबर आहे. जर तुमचं गणित टॅली नाही झालं, म्हणजे बँक खातं टॅली नाही झालं, तर समजायचं आपलं गणित रॉंग झालेलं आहे. हे कायम लक्षात ठेवायचं. म्हणून विसर्जन सोडवताना एक लक्षात द्यायचं, बँक खाते रोख किंवा बँक खात्याची बेरीज सारखी आलेली पाहिजे. ओके, धन्यवाद. जर कोणाला काय अडचण असेल तुम्ही कमेंट करू शकता, त्या प्रश्न विचारू शकता स्वतः. धन्यवाद. जर व्हिडिओ आवडलेला असेल लाईक करा, सबस्क्राईब